ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। बदलापूरमध्ये रहिवासी सोसायटीत उत्तर भारतीय रहिवाशांनी सोसायटीच्या अध्यक्षालाच मारहाण केल्याची घटना घडली आहे। या प्रकरणी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात एनसी नोंदवण्यात आली असून सोसायटीतले हे उत्तर भारतीय रहिवासी मराठी रहिवाशांवर नेहमीच दादागिरी करत असल्याचा आरोप करत या रहिवाशांनी मनसेकडे दाद मागितली आहे। बदलापूरच्या खरवई परिसरात सिद्धी सिटी फेज 5 हे गृहसंकुल आहे। या संकुलात राहणारे काही उत्तर भारतीय रहिवाशी नेहमीच मराठी रहिवाशांना दमदाटी करत असल्याचा मराठी रहिवाशांचा आरोप आहे। सोसायटीची पाणीपट्टी थकल्यानं थकीत मेंटेनन्सच्या नोटीस देण्यासाठी गेलेल्या सोसायटीच्या अध्यक्षाला या उत्तर भारतीय रहिवाशांनी मारहाण केली। तसंच यापूर्वी एका गरोदर महिलेच्या अंगावरही एक उत्तर भारतीय रहिवासी धावून गेला होता, अशी रहिवाशांची तक्रार आहे। कल्याणची घटना ताजी असतानाही बदलापूर पूर्व पोलिसांनी या प्रकरणात फक्त एनसी नोंदवून घेतली आहे। त्यामुळे रहिवाशी थेट मनसेकडे याबाबत लेखी व्यथा मांडत न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे। पण गेल्या 2 वर्षापासून ही लोक सतत कुरघोड्या करायचा प्रयत्न करतात आहे। म्हणजे लोकांना भडकवणे, काम अडवणे, सोसायटीच्या कामात वारंवार व्यत्यय आणणे आणि एक मिश्रा म्हणून माणूस आहे, आता अध्यक्षांवरती मारहाण केली। मला सांगा, आपण महाराष्ट्रात राहतो, कायदा आणि सुव्यवस्था आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। तर ना असा कायदा आणि सुव्यवस्था हातात घेऊन अध्यक्षाला मारणे हा कुठला प्रकार आहे? नक्की जायचंय कोणाला आणि काय साध्य करायचं याच्यात? हो, पोलीस ठाण्यामध्ये आतापर्यंत 2 वेळा एनसी नोंदवून झालेलं आहे, पण असं परफेक्ट अशी काय कारवाई होत नाही। कारण या लोकांनी आतापर्यंत 2 वेळा अध्यक्षांना मारहाण केलेली। ज्या लोकांकडे पेंडिंग मेंटेनन्स आहे अशा सगळ्या लोकांच्या घरोघरी जाऊन नोटीस दिल्या जातात। ज्या व्यक्तीने मारहाण केले दुबे नावाच्या, त्यांच्या घरी नोटीस द्यायलाही गेले नव्हते। ते ज्या फ्लोअरला राहतात तिथे 3 फ्लॅट बंद आहेत, जे फ्लॅट बंद आहे त्याच्यावरती नोटीस चिटकवण्याचं काम चालू आहे। तर त्यांनी तिथं जाऊन अध्यक्षांना डायरेक्ट मारायला सुरुवात केली। आमची मागणी की त्यांच्यावर योग्य ती कारवाई व्हावी एवढीच आहे। निखिल चव्हाण, स्वानंद मीडिया, बदलापूर। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।